तोंडामध्ये टाकताच विरघळणारे मस्त असे आज आपण आंब्याचे लाडू बनवणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. आंब्याच्या सीझनमध्ये की नाही प्रत्येक वर्षी मी हे लाडू बनवतेच. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे. अगदी काही मोजक्या साहित्यांमध्ये हे लाडू बनवले जातात. इथे बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी गाळून घेतले. गॅसवरती कढई ठेवली आहे. आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पिठाचं प्रमाण घेऊ शकता, कमी जास्त फक्त मोजून घ्यायचं. आता त्याच वाटीने की नाही बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी. आता इथे बघा मी तूप घेणार आहे. ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा मोजून घेतलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं की नाही बघा हे पीठ बऱ्यापैकी मी भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत. लगेच तूप घालायचं नाही. आधी थोडंसं एक 5 मिनटं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि नंतर तूप घालायचं आहे. अर्धी वाटी तूप घेतलं होतं की नाही त्यातलं अर्धं तूप की नाही मी हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वापरणार आहे. बारीक किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला हे पीठ तुपामध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे बघा 5 ते 6 आंबे मी घेतले होते, केशर आंबा. तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता. इथं मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. आता की नाही पाणी किंवा दूध न घालता फक्त हा आंब्याचा गर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं ना ते 1 वाटी भरून मी हा आंब्याचा गर घेतलेला आहे बघा. आता हे पीठ आपलं छान भाजून तयार झालेलं आहे. गव्हाचं पीठ बघू शकता. कलरही खूप छान आलेला आहे. एकदम मस्त असा कलर आलेला आहे. वासही खूप छान येतो भाजल्यानंतर. लगेच कळतं की आपलं पीठ छान खमंग भाजलेलं आहे. आता लगेच मी इथं रवा भाजून घेणार आहे. शक्यतो बारीक रवा वापरा. बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या. आता जे राहिलेलं तूप होतं ना सर्व मी ते रवा भाजण्यासाठी वापरणार आहे मी. मीडियम गॅसवरती आपल्याला खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे बघा. तुम्ही असा कलर येईपर्यंत छान असा आपला हा रवाही भाजून तयार झालेला आहे. आता रवा आणि पीठ मी मिक्स करून घेते आहे. खूप मस्त लाडू होतात आणि खूप छान लागतात खायला. तर इथे बघा रवा आणि पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच कढईमध्ये की नाही त्याच इथं जो आपण आंब्याचा रस बनवून घेतलेला होता की नाही, गर काढून घेतला होता की नाही, तो घालून घ्यायचा आहे. याला आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे. मोजूनच घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडंफार आणखी गोड जास्त आवडत असेल ना तर तुम्ही साखर थोडीशी ॲड करू शकता. पण आंबा पण गोड असतो त्यामुळे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. इथे आपल्याला साखर आणि जो आंबा आहे ना शिजवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता. याला की नाही एक 5 ते 6 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. हे छान शिजवून घेतलं ना आपले जे लाडू आहेत ना खूप जास्त दिवस टिकतात. इथं वेलची पूड घालते थोडीशी. याला एक मी 5 ते 6 मिनटं मस्त असं शिजवून घेतलेलं आहे बघा. छान असा आपला हा आंब्याचा गर छान शिजलेला आहे. हे लाडू खायला इतके चविष्ट लागतात ना आणि शिवाय पौष्टिकही आहेत. आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि एकदा जरी बनवलं ना चांगले एक 10 ते 15 दिवस हे लाडू छान टिकतात. तर इथे बघा हे एक 5 ते 6 मिनटं मी आंबा छान शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये की नाही मी गव्हाचं पीठ आणि रवा घालून घेणार आहे. याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस चालूच आहे. याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये एक्स्ट्राचं दूध ॲड करायची गरज नाही आहे किंवा पाण्याचाही वापर करायचा नाही आहे. जो आंबा आहे ना त्यामध्येच आपला हा रवा छान फुलला जातो. मस्त असं हे बघा तुम्ही आपला रवाही किती छान फुललेला आहे आणि आपलं हे मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे. छान असं पॅन सोडतं हे मिश्रण आपलं. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आंब्याच्या सीझनमध्ये की नाही एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू करून बघा. खूप छान लागतात खायला. एकदा बनवले ना पुन्हा बनवल्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आपलं हे लाडू बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. गरम गरम लगेच लाडू बांधायचे नाहीत किंवा थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू बांधायला घ्या लगेच. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही याचे लाडू बांधू शकता. तर इथे बघा मस्त असे आपले हे आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत. खूप छान लाडू लागतात खायला आणि बनवायला तर खूप सोपे आहेत. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला परफेक्ट असे हे लाडू जमतील. तर इथे बघू शकता परफेक्ट असा हा आपला ओरिजिनल आंब्याचा लाडू तयार झालेला आहे. तर
याची चव म्हणाल तर अप्रतिम लागते. तर खूप छान असे हे मी आंब्याचे लाडू बनवलेले आहेत सगळेच, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही एकदा हे लाडू बनवले ना, अगदी 10 ते 15 दिवस छान राहतात, बिलकुल खराब होत नाहीत. तर मस्त असे आपले हे ओरिजिनल आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एक लाडू मी फोडूनही दाखवते. अगदी पेढ्यासारखा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा हा आंब्याचा लाडू तयार झालेला आहे. अतिशय चविष्ट आणि हेल्दी आणि पौष्टिक आपले हे आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.